राजू शेट्टी यांनी देखील या संपूर्ण अर्थसंकल्पासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूया. 2025च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. महायुतीनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सातबारा कोरा करू. परंतु आज अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलाद आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे. कारण या संदर्भामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलेलं होतं त्यावेळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सातबारा कोरा करणार असल्याचा पुनरुच्चार केलेला होता. परंतु प्रत्यक्षामध्ये आज जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे. एकतर राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं कर्ज हे साधारणपणे 2.5 ते 3 लाखापेक्षा जास्त आहे आणि ते थकीत असल्यामुळे व्याजासकट ते आता 3.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. असं असताना 2 लाखापर्यंतचं कर्जमाफीचा लाभ तेव्हा मिळेल जेव्हा वरची रक्कम बँकेमध्ये शेतकरी भरेल. परंतु यावर्षी झालेल्या ऑक्टोबर महिन्यातल्या अतिवृष्टीमुळं आणि एकूणच शेतीमालाचे भाव पडल्यामुळं सगळ्याच पिकांची लागवड करणाऱ्या शेतकरी हा पूर्ण अडचणीत आलेला आहे. वरचे पैसेच त्याला भरायला शिल्लक नाही आहे. तेव्हा तो पैसे भरणार कसं? म्हणजे वरची रक्कम न भरल्यामुळं कुणी यांच्यामध्ये पात्र होणार नाही. 15 ते 17% शेतकऱ्यांना काही अंशी याच्या दिलासा मिळू शकेल. नियमित कर्ज भरणाऱ्यांची परिस्थिती अशी आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये यांनी जाहीर केलं की आम्ही कर्जमाफी जाहीर करणार आहोत. त्यामुळे जे नियमित होते तेही थकीत गेले आणि त्यामुळे ते थकीत गेले म्हणून आता नियमित कर्जदारांच्या यादीतून ते बाहेर पडले. त्यामुळे तेही त्याच्यातून बाहेर बाद होतात. आंबा उत्पादक शेतकऱ्यांची आशा होती, काजू उत्पादक शेतकऱ्यांना असं वाटत होतं, कोकणातल्या शेतकऱ्याला पहिल्यांदा असं वाटत होतं